तपोवनात कलेच्या माध्यमातून तपोवनमधील वृक्षतोडीचा निषेध नोंदवला जातोय। एका चित्रकारानं तपोवनातील जुन्या वडाच्या झाडाचं चित्र रेखाटत वृक्षतोडीच्या निर्णयाला विरोध केलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनातील वृक्षांची कत्तल करून या ठिकाणी साधुग्राम उभारण्याचा घाट मनपा प्रशासनाने घेतलेला आहे आणि यालाच विरोध जो आहे तो आता सर्व स्तरात होत असल्याचं पाहायला मिळतंय। आपण हुबेहूब या ठिकाणी तपोवनात असलेलं हे जुनं प्राचीन वडाचं वृक्ष जे आहे ते साकारलेलं आहे। नेमकं आपल्याला काय सांगायचं? हे प्रतिबिंब आहे हे संपूर्ण नाशिकच्या सौंदर्याचं, आणि हे सौंदर्यच जर नष्ट झालं तर इथे येणारे लोक आहे ते ऑक्सिजन ने चे सिलेंडर घेऊन कॅरी करणार का? सर्वांनीच यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे। आणि कुंभमेळ्याच्या शुभेच्छा आहेच, पण तो हरित कुंभ व्हायला पाहिजे। त्यातून कुठे ना कुठे वनराई छानपैकी विकसित व्हायला पाहिजे। इथला श्वास काढून तुम्ही 100 किलोमीटरवरती जर तो घेऊन जाणार असेल तर इथल्या नागरिकांनी कुठून श्वास घ्यायचा? कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।